आज मी राऊंडला निघाली आहे. हे बघा, हे आई इकडे आहे आणि हे इकडे बाळ आहे आजीजवळ. आता पण इकडे आई आहे आणि बाळ कुठे आहे? इकडे. वेगळे वेगळे की हे पा. पण आलो आता ह्या रूम मध्ये, पण आई कुठे आहे? इकडे. बाळ कुठे आहे? इकडे. बघितलं आहे ना, आजकालचा हा ट्रेंड झालाय. आई इकडे असते, बाळ बाजूला असते. त्याच्यामुळे काय होतं की बाळाला आईची ओळख होत नाही. बाळाला अजून लहान असतं, बाळाला दिसत नाही. बाळ कधी पण आईला त्याच्या स्पर्शाने आणि त्याच्या वासाने, आईच्या वासाने एकमेकांना त्यांची ओळख होते. ह्याच्याने कम्युनिकेशन बाळांचं आणि आईचं स्पर्शाचं होत नाही. त्याच्यामुळे आईचं दूधही नीट वाढत नाही, लॅक्टेशनही प्रॉपर होत नाही, बाळ वॉर्म राहत नाही आणि मग त्यांच्या दोघांचं बॉन्डिंग होत नाही. बॉन्डिंग नाही झालं तर बाकीच्या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो. त्यामुळे हा ट्रेंड तुटला पाहिजे. बाळ कधी पण आईच्या जवळ पाहिजे. बऱ्याचदा आया मला म्हणतात कॉटवर मावत नाही. मी आयांना म्हणते पोटात बरं मावलं, कॉटवर कसं काय मावत नाही तुझ्या? त्याच्यामुळे हा ट्रेंड तुटला पाहिजे. हे बॉन्डिंग झालं पाहिजे. हे बॉन्डिंग असलंच पाहिजे, ते नाही मी म्हणत आहे, पण हे पण बॉन्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आईचं दूध चांगलं राहील, तर बाळ चांगलं राहील. याला बेबी फ्रेंडली हॉस्पिटल म्हणतात. म्हणजे बेबी आईजवळ जेव्हा असतं, पूर्वी झोक्यामध्ये बाळ ठेवत, आता झोके बंद झाले. कुठल्याही कॉटला झोका दिसत नाही. ते बाळ कधी पण आईच्या जवळ पाहिजे. स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट पाहिजे. ओके, थँक्यू.